नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण इयत्ता 5वी परिसर अभ्यास 1 धडा 4 पर्यावरणाचे संतुलन या धड्याविषयी आपण चर्चा करणार आहोत आणि धडा समजून घेणार आहोत। तर करून पहा। तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्यांबरोबर परिसरातील नदी, तलाव, ओढ्या अशा एका ठिकाणी जा। तुम्ही आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींसोबत नदी, तलाव, ओढा अशा ठिकाणी जा आणि ते तुम्हाला तेथे दिसणाऱ्या सजीवांची यादी करा। तेथे सजीवांची नावे तुम्हाला माहीत नसतील तर त्यांची चित्रे काढून त्यांचे आकार, रंग, आवाज, निवारे यांविषयी निरीक्षणे वहीत नोंदवा। प्राणी व वनस्पतींचे एकूण किती प्रकार दिसले ते मोजा। आता तुम्ही आपल्या घरच्या वडीलधाऱ्या माणसांना घेऊन नदी, ओढा, तलाव अशा ठिकाणी जा। तिथे तुम्हाला कोणकोणती सजीव सृष्टी दिसते, सजीव प्राणी दिसले, झाडं दिसली, पक्षी दिसले, मासे दिसले, प्राणी दिसले, त्यांचे तुम्हाला माहिती असेल त्यांचं नाव सांगा। जर माहीत नसेल त्यांची चित्र काढा। आता तुमच्या घराभोवती, शाळेच्या बागेत किंवा जवळच्या शेतात जाऊन ही कृती पुन्हा करा। मग शाळेत जाऊन, घरासोबत, घराच्या भोवती, बागेत जाऊन, शेतात जाऊन हीच कृती पुन्हा करा। म्हणजे काय काय दिसतं ते लिहायचं आणि ते सांगायचं। आता सांगा पाहू, जे सजीव प्रत्यक्ष दिसले नाहीत पण ते तिथे होते किंवा येऊन गेले अशा प्रकारच्या त्यांच्या काही खुणाचे निरीक्षण तुम्ही केले का? उदाहरणार्थ अर्धवट खाल्लेली फळे, शेंगा, गळलेले पिसे, पाऊल खुणा, शेण। आता तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला, तुम्हाला सर्व सजीव नाही दिसणार, काही दिसतील काही नाही दिसणार। मग जे येऊन गेले किंवा येतील त्यांच्या तुम्हाला काही खुणा दिसल्या का? तर त्या खुणा काय? तर अर्धवट खाल्लेली फळे, म्हणजे एखादा प्राणी तो फळ खाऊन जातो, तो अर्धा ठेवून जातो, त्यांचे पायांचे खुणा असतील, पाऊल खुणा, गळलेले पिसे, शेण, लेंड्या, घरटी, कोश, अंडी, मधाचे पोळे इत्यादी या गोष्टी तुम्हाला दिसतील। सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करणे तुम्हाला शक्य झाले का? सूक्ष्मजीव म्हणजे जे आपल्या डोळ्याने दिसत नाही ते आपल्याला दिसतील का सहजासहजी? तर नाही दिसत। तुम्ही गेलेल्या ठिकाणी एकूण किती प्रकारचे सजीव दिसले? तुमच्या निरीक्षणाच्या वेळी तेथे राहणारे सर्व प्रकारचे सजीव तुम्हाला दिसले होते असे वाटते का? पाण्याच्या ठिकाणी, शेतात, बागेत आढळलेले सजीव वेगवेगळे होते की तेच होते? तर तुम्ही त्या ठिकाणी गेला तर किती प्रकारचे सजीव होते? निरीक्षण करताना सर्व प्रकारचे सजीव तुम्हाला दिसले का? म्हणजे सगळेच दिसले का असे वाटते का? पाण्याच्या ठिकाणी, शेतात, बागेत आढळलेले सजीव वेगळे होते की तेच होते? म्हणजे सगळे वेगवेगळे होते का तेच होते याचं निरीक्षण करायचंय। एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमध्ये विविधता दिसते, तिला तेथे जैवविविधता म्हणतात। आता आपण एखाद्या ठिकाणी गेलो, आता आपण इथं आलो, इथं आपल्याला जेवढे सजीव दिसतील इथे राहणारे त्यांना आपण तिथं विविध दिसते। म्हणजे कधी आपल्याला मांजर दिसेल, कुत्रा दिसेल, हत्ती दिसेल, वाघ दिसेल, या त्या सजीवांमध्ये काय विविधता आहे, त्याला देखील जैवविविधता म्हणतात। त्याला काय म्हणतात आपण? जैवविविधता। जैवविविधता म्हणजे अनेक सजीव एका ठिकाणी राहणे, एकाच प्रकारचे नाही, अनेक प्रकारचे सजीव एका ठिकाणी राहणे, त्याला आपण जैवविविधता म्हणतो। आता सांगा पाहू, तुम्ही सजीवांचे निरीक्षण केले त्यापैकी कोणत्या ठिकाणी अधिक जैवविविधता दिसली? आता तुम्हाला निरीक्षण करून सांगायचं की कोणत्या ठिकाणी तुम्हाला जैवविविधता जास्त दिसली। आता पुढे पाहूया। एखाद्या क्षेत्राच्या जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी वैज्ञानिक जी निरीक्षणे करतात त्यांची संख्या खूप मोठी असते। दिन रात्र, विविध ऋतू अशा सर्व परिस्थितींमध्ये शास्त्रज्ञ नोंदणी घेतात। आता जैवविविधता, याला बायोडायव्हर्सिटी म्हणतात इंग्लिशमध्ये, याचा अभ्यास करण्यासाठी जे सायंटिस्ट असतात ते ऑब्झर्वेशन करत असतात आणि त्यामुळे काय असतं, त्यांची जी संख्या आहे सायंटिस्टची ती खूप जास्त असते। त्यांना दिवस रात्र विविध ऋतूमध्ये म्हणजे उन्हात, पावसात, हिवाळ्यात पण त्यांना याचा अभ्यास करावा लागतो। खूप उंचावरच्या भागात तर कधी खोल पाण्यात राहणाऱ्या सजीवांचे तसेच सूक्ष्मजीवांचे निरीक्षण करण्यासाठी ते विशेष साधने वापरतात। त्यांना कधी कधी खूप उंच म्हणजे डोंगरावर जायला लागतं, कधी कधी समुद्राच्या खोल महासागरात जायला लागतं सजीवांचं निरीक्षण करण्यासाठी आणि ते करण्यासाठी ते विशेष साधने वापरतात। अनेक वैज्ञानिकांनी केलेले निरीक्षणे जमा केली जातात, त्यांचा पुन्हा अभ्यास केला जातो। असे प्रयत्न दीर्घकाळापर्यंत केले जातात, तेव्हा कुठे वैज्ञानिकांना एखाद्या प्रदेशातील जैवविविधतेची खात्री पडते। मग ती त्यांची माहिती गोळा करतात, ते एकत्र आणतात, त्याचा पुन्हा अभ्यास करतात आणि त्याच्यानंतर वैज्ञानिकांना एखाद्या प्रदेशातील जैवविविधतेची खात्री पडते आणि त्यामुळे त्यांना तेथील जैवविविधतेची खात्री पडते। आता पुढचा शब्द पाहूया, पर्यावरण। काय? पर्यावरण। पर्यावरणाला इंग्लिशमध्ये बोलतात इन्व्हायरमेंट। काय बोलतात? इन्व्हायरमेंट। परिसर हा शब्द तुम्हाला माहित आहे। शाळेचा परिसर सुंदर आहे, बाजाराचा परिसर अस्वच्छ झाला आहे अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो। आता परिसर म्हणजे काय? आपल्या शाळेभोवती जो परिसर आहे त्याला आपण बोलतो शाळेचा परिसर सुंदर आहे। आता आपण बाजारात गेलो, बाजारात खूप सारी अस्वच्छता असते, आपण काय बोलतो? बाजाराचा परिसर अस्वच्छ आहे अशी वाक्य आपण नेहमी ऐकतो। परिसर म्हणजे आसपासची जागा। घराच्या, शाळेच्या परिसरापेक्षा गावाचा परिसर आता अधिक मोठा असतो। आपल्या घराचा परिसर छोटा असेल, नंतर गावाचा परिसर शाळेच्या परिसरापेक्षा मोठा असेल, गाव शाळेपेक्षा मोठंच असेल। सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती अशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध असतो। आता आपल्या जीवनाचा संबंध कशाशी असतो? सूर्यप्रकाश, हवा, पाणी, माती,
वनस्पती व प्राणी या अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध असतो. जीवनाशी संबंधित असलेले परिसराचे सगळे घटक मिळून पर्यावरण बनतात. हे सगळे घटक मिळून काय बनतं? पर्यावरण. काय म्हणतं? पर्यावरण. सजीव आणि निर्जीव एकमेकांवर अवलंबून असतात. यांच्यामध्ये काही देवाणघेवाण म्हणजे आंतरक्रिया होत असतात. या आंतरक्रियाचा अभ्यास पर्यावरण शास्त्रात केला जातो. आता सजीव व निर्जीव ज्या गोष्टी हालू शकतात, हालचाल करू शकतात, ते असतात सजीव. आणि ज्या गोष्टी हालचाल करू शकत नाही ते असतात निर्जीव. ते एकमेकांवर अवलंबून असतात आणि ते एकमेकांमध्ये देवाणघेवाण करत असतात. त्यांच्यात ती आंतरक्रिया होत असते. या आंतरक्रियांचा अभ्यास आपण कशामध्ये करतो? पर्यावरण शास्त्रामध्ये करतो. कशामध्ये करतो? पर्यावरण शास्त्रामध्ये. खालील चौकटीत सजीव व निर्जीव घटकांची चित्रे लिहा व पर्यावरणातील विविध घटकांचा परस्पर संबंधित चर्चा करा. याच्यामध्ये सजीव आणि निर्जीव कोणकोणत्या गोष्टी त्याचा आपल्याला चर्चा करायची. आता कोंबडी सजीव आहे, नागतोडा सजीव आहे, साप सजीव आहे, उंदीर सजीव आहे, मासा सजीव, वाघ सजीव, बैल सजीव, दगड निर्जीव, पाणी निर्जीव, हे मेलेलं झाड हे निर्जीव, हे सजीव, हे किडा सजीव. तलाव आहे, तलाव निर्जीव आहे पण या साईडला जे आहे ते सजीव आहे. हत्ती सजीव आहे, बगळा सजीव आहे, सूर्य निर्जीव आहे. आता पर्यावरणाचे सजीव निर्जीव घटक आणि गरुड सजीव आहे, सरडा सजीव आहे. आता खालील चित्रे पहा. आता इथून येतो सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशामुळे भेटतं काय उगवतं? गवत. गवतामध्ये येतो नागतोडा. नागतोड्याला खातो चिमणी. आता नागतोडा गवत पाणी खातो, नागतोड्याला पक्षी खातो. ही म्हणजे एकमेकांवर डिपेंड आहे ना, एकमेकांवर म्हणजे त्याला बोलतात अन्न साखळी. आता ती अन्न साखळी काय आहे ते आपण खाली पाहून घेऊया. काय याला काय बोलतात? अन्न साखळी. आता पक्ष्याला कोण कोण खात असेल? पक्ष्याला कोण कोण खातं? साप खातं, प्राणी खातात. वनस्पतीचे अन्न कोणते? त्या वनस्पतीचे अन्न काय आहे? पाणी आणि सूर्यप्रकाश. काय वनस्पतीचे अन्न? पाणी आणि सूर्यप्रकाश. आता खालील चित्र पहा. साखळीत अनेक कडे आहेत. ही साखळी आहे, साखळी दिसते तुम्हाला, याला बोलतात साखळी. साखळीत अनेक कड्या आहेत. यातील कड्या सुट्ट्या झाल्या तर साखळी म्हणता येईल का? यातील एक तरी कडी तुटली तर त्याला साखळी म्हणता येईल का? नाही. साखळीतील प्रत्येक कडी एक संपूर्ण वस्तू असली तरी ती मागे पुढे असलेल्या कड्यांना जोडलेली असते. आता साखळीमध्ये एक संपूर्ण कडी एकमेकांना जोडली असते तरी ती संपूर्ण एक वस्तू आहे. ती एकमेकांना मागच्या पुढच्या म्हणजे ही कडी हिला आणि हिला जोडलेली आहे. एखादी कडी निसटली तर साखळी खंडित होते. जर एखादी कडी निसटली तर साखळी काय होईल? खंडित. सुरुवातीच्या चित्रांमध्ये वनस्पती, नागतोडा, पक्षी वेगवेगळे घटक क्रमाने येतात. प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचे अन्न ठरतो. या अन्नामुळे परस्परांशी जोडले आहेत म्हणून एका साखळीचे घटक आहेत असे म्हणतात. आता सुरुवातीच्या चित्रांमध्ये वनस्पती, नागतोडा, पक्षी वेगवेगळे घटक असले तरी एका ठराविक क्रमाने येतात. म्हणजे पहिला वनस्पती येईल, नंतर नागतोडा येईल, नंतर पक्षी येतील. हा ठराविक क्रम आहे. प्रत्येक घटक हा पुढच्या घटकाचे अन्न ठरतो. प्रत्येक घटक काय करतो? पुढच्या घटकाचे अन्न. या अन्नामुळे परस्परांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे अन्न साखळीचे घटक आहेत. ते काय? अन्न साखळीचे एक घटक आहेत. या साखळीला आपण अन्न साखळी म्हणतो. काय म्हणतो? अन्न साखळी. प्रत्येक घटक अन्न साखळीची एक कडी आहे. प्रत्येक घटक अन्न साखळीची काय आहे? घडी आहे. आता सांगा पाहू. चित्र पहा. हरणाचे अन्न कोणते? तर हरण काय खातो? वनस्पती खातो. हरण काय खातो? वनस्पती खातो. वाघाचे अन्न कोणते? तर वाघ कोणाला खाईल? हरणाला खाईल. काय करेल? वाघ हरणाला खाईल. तर अशा प्रकारे खालील चित्रात एक अन्न साखळी दाखवली आहे. त्यातील एक कडी तुम्हाला ओळखायची आहे व पहिल्या व तिसऱ्या कडीत कोणती चित्रे आहेत ते पहा व त्यांचा परस्पर संबंध ओळखा. आता याच्यामध्ये काय आहे? सूर्य आहे. सूर्यामुळे वनस्पती येतात. वनस्पतीवर येतो किडा. किड्यावर कोण येईल? पक्षी. आहे घुबड. घुबड काय खाईल? या किड्याला खाईल का? घुबड छोट्या छोट्या, आता इथे झाला उंदीर झाला, असे छोटे छोटे प्राणी आहेत त्यांना खाईल. आता पुढे बघूया. निसर्गात अनेक अन्न साखळी असतात. त्यातील एक कडी निसर्गातून नाहीशी झाली तर अन्न साखळी टिकेल का? तर नाही टिकणार. आता सूर्य आहे. सूर्याचा प्रकाश येतो, गवत आहे. गवताला कोण खातो? ससा. सस्याला कोण खातो? साप. याचा जर ससा गायब झाला तर काय होईल? गवताचं प्रमाण वाढेल पण सापाला खायला काय भेटेल का? काय नाही भेटणार. त्यामुळे अन्न साखळी टिकणार नाही. आता पाहूया अन्न जाळे. खालील चित्रामध्ये निसर्गातील काही अन्न साखळ्या दाखवल्या आहेत त्या तुम्ही समजून घ्या. आता याच्यामध्ये अन्न साखळ्या दाखवल्या आहेत. आता उंदीरवाळी या कोणत्या अन्न साखळ्यांचे घटक आहेत ते शोधा. आता एकच जीव वेगवेगळ्या अन्न साखळ्यांचा घटक असू शकतो त्यामुळे निसर्गात अन्नजाळे तयार होतात. एक सजीव आहे तो वेगवेगळ्या अन्न साखळ्यांमध्ये जाऊ शकतो. आता याच्यामध्ये अन्न साखळी दिलेली आहे. आता इथे कोल्हा आहे. कोल्हा काय खाईल? ससा खाईल.
सिंह आहे, सिंह हरणाला खाईल. इथे नागतोडा आहे, बेडूक आहे, यो साप बेडकाला खाईल. नागतोडा यांना बेडूक खाईल. हा गवत आहे, गवतावर किडा आला, नंतर नागतोडा झाला, याला कोणी खाला? बेडकाने. बेडकाने कोणाला खाला? सापाला. सापाला कोण खाईल? गरुड खाईल. अशी ही अन्न साखळी आहे. आता उंदीर आहे, उंदराला पण कोण खाईल? साप खाईल. नंतर हा फळ आहे, फळ ही खारुताई आहे, खारुताईला कोण खाईल? गरुड खाईल. अशा प्रकारे ही अन्न साखळी आहे. अन्न साखळीतील मुख्य अन्न कोण आहे? वनस्पती. कोण आहे? वनस्पती. आता माणूस पण आहे, माणूस पण कधी कधी आपण भाज्या खातो, भाज्या पण काय करतात? वनस्पतीचा एक प्रकार आहे. प्रत्येक सजीवाला लागणारे अन्न पर्यावरणातून मिळते. कुठून भेटतं? पर्यावरणातून. पर्यावरणातील अनेक प्राणी फक्त वनस्पती खातात. वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगतात. आता पर्यावरणातील अनेक प्राणी काय खातात? फक्त वनस्पती. काय खातात? वनस्पती. वनस्पती खाणारे प्राणी खाऊन इतर प्राणी जगतात. वनस्पती खाऊन इतर प्राणी जगतात. पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात. काय करतात? स्वतःचे अन्न तयार करतात. वनस्पती स्वतःचे अन्न कसे तयार करतात? तर पाणी व हवेतील कार्बन डायऑक्साईड वापरून वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतात. म्हणजेच प्रत्येक अन्नसाखळीचा आधार वनस्पतीच असतात. तर प्रत्येक अन्नसाखळीचा आधार कोण आहे? वनस्पती. आता हे झालं, ही वनस्पती आहे, याच्यावर सूर्यप्रकाश पडला पानांवर, यातून कार्बन डायऑक्साईड आला, ऑक्सिजन बाहेर सोडला. ऑक्सिजन बाहेर सोडला, माणसाने सोडलेला कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात, सूर्यप्रकाश घेतात, इथून पाणी घेतात आणि त्यांचं ते अन्न तयार करतात. आता पाहूया पुढे पर्यावरणाचे संतुलन. काय? पर्यावरणाचे संतुलन. संतुलन म्हणजे बोलतात बॅलेन्स. काय बोलतात? बॅलेन्स. आपल्या पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या असतात. पर्यावरणातील अन्नसाखळ्यामुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळत राहते व तो जगत राहतो. आता आपल्या पर्यावरणात अनेक अन्नसाखळ्या आहेत आणि पर्यावरणातील अन्नसाखळ्यामुळे प्रत्येक सजीवाला अन्न मिळते. काय होतं? प्रत्येक सजीवाला अन्न मिळतं. पालापाचोळा प्राण्यांची मृत शरीरे, मलमूत्र हे पदार्थ कुजण्याचे काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करतात. आता जो प्राणी मेलेला आहे, त्यांचं मृत शरीर, त्यांचं मलमूत्र हे कुजवण्याचं काम मातीमध्ये असणारे सूक्ष्मजीव करतात. कोण करतात? सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव म्हणजे बॅक्टेरिया. या मातीमध्ये वनस्पतींना पोषक असे पदार्थ तयार होतात. या मातीमध्ये काय होतं? ते कुजले, त्याच्यामुळे वनस्पतींना पोषक असं पदार्थ तयार होतात. त्यांचा वापर वनस्पती वाढण्यासाठी करतात. त्यांचा वापर काय करतात? वनस्पती वाढण्यासाठी करतात. जमिनीतील पदार्थांचा वापर करून वनस्पतीची वाढ होणे व प्राणी व वनस्पतींचे अवशेष कुजून पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणे हे पर्यावरणातील महत्वाचे चक्र आहे. आता याच्यामध्ये काय होतं? वनस्पतींची वाढ होते, त्यांचे अवशेष कुजून पोषक पदार्थ पुन्हा जमिनीत जाणं, म्हणजे जमिनीतून जमिनीत पुन्हा जातात. त्याला काय बोलतात? त्यांचं एक चक्र आहे. काय? चक्र. याशिवाय पर्यावरणातील जलचक्रामुळे सर्व सजीवांना पाणी मिळते. आता जलचक्र म्हणजे आपल्याकडे काय होतं? पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग होतात, ढगांचा परत पाऊस होतो, हे झालं जलचक्र. याच्यामुळे सर्व सजीवांना काय भेटतं? पाणी. काय भेटतं? पाणी. सजीव श्वसनासाठी वातावरणातील ऑक्सिजन वापरतात. काय वापरतात? ऑक्सिजन. आपण काय वापरतो श्वसनासाठी? ऑक्सिजन. त्यांनी सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू वापरून वनस्पती त्यांचे अन्न तयार करतात. काय करतात? अन्न तयार करतात. कशापासून? कार्बन डायऑक्साईड पासून. या प्रक्रियेत निर्माण होणारा ऑक्सिजन पुन्हा वातावरणात मिसळतो. हे नैसर्गिक चक्र आहे. वनस्पती काय करतात? ऑक्सिजन सोडतात, कार्बन डायऑक्साईड घेतात, त्याच्यामुळे हे चक्र तसंच चालू राहतं. पर्यावरणात अशी अनेक चक्र आहेत. सजीव 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 निर्जीव यांच्यामध्ये परस्पर देवाणघेवाण होत राहते. त्यामुळे सजीव पर्यावरणातील अन्नसाखळ्या अबाधित राहतात. आता काय होतं? पर्यावरणातील सजीव निर्जीव सजीव सजीव यांच्यात परस्पर देवाणघेवाण होत राहते. ते एकमेकांकडून देतात घेतात, त्यामुळे अन्नसाखळ्या काय राहतात? अबाधित राहतात, टिकून राहतात. अबाधित म्हणजे टिकून राहतात. पर्यावरणातील सर्व चक्रे अखंडपणे चालू राहिले की पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. आता ही सगळी चक्र आहेत, ही जर चालू राहिली सतत अखंडपणे, तर त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते. सजीव हे नेहमी लक्षात ठेवा, सजीवांच्या अस्तित्वासाठी पर्यावरणाचे संतुलन टिकून राहणे गरजेचं आहे. जर सजीवांना पृथ्वीवर जगून राहायचं असेल तर काय इम्पॉर्टंट आहे? पर्यावरणाचं संतुलन. काय? पर्यावरणाचं संतुलन. आता आपण काय शिकलो? पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. काय आढळतात? सजीव. असंख्य प्रकारचे. पर्यावरणातील सजीव व निर्जीव एकमेकांशी संबंध ठेवतात. आता पर्यावरणाचे सजीव व निर्जीव घटक आहेत, त्यांचे एकमेकांशी काय असतात? संबंध असतात. वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव आढळतात. वेगवेगळ्या प्रदेशात प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव आढळतात. पर्यावरणातील जलचक्र, वातावरणातील विविध वायुचक्रे व अन्नसाखळ्या यामुळे संतुलन टिकून राहते. आता काय होतं? जलचक्र, वातावरणातील वायुचक्र, अन्नसाखळ्या यामुळे पर्यावरणातील संतुलन टिकून राहतं. यांच्यामध्ये हजारो वर्षापासून संतुलन कायम राहिले आहे. यांच्यापासून काय राहिलेलं आहे? हजारो वर्षे संतुलन कायम राहिलेलं आहे. अशा प्रकारे आपला धडा शिकवून झालेला आहे. धड्याचं नाव होतं पर्यावरणाचे संतुलन.
आता याचा स्वाध्याय आपण पाहूया. काय करावे बरे? कीटकनाशक न वापरता धान्यातील किडे घालवायचे असतील तर काय करता येईल? यावर आपल्याला उत्तर द्यायचं आहे. जरा डोके चालवा. अन्नसाखळी तयार करा. बेडूक, घार, अळी, साप, गवत. तर पहिला काय येईल? गवत. गवतावर काय येईल? अळी. अळीवर काय येईल? बेडूक. बेडूक. बेडकावर कोण येईल? साप. सापावर कोण येईल? घार. म्हणजे घार. आता अन्नसाखळी म्हणजे काय? उदाहरण लिहा. पर्यावरणाचे संतुलन कसे राखले जाते हे आपल्याला लिहायचे. याची प्रश्नोत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून पुढचा प्रश्न आहे, वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीतील कोणत्या पदार्थांचा वापर आवश्यक आहे याचं उत्तर द्यायचं. आता चुकी बरोबर सांगा. चला आपण आता काय काय शिकलो यावर तुम्हाला समजेल, मला समजेल की तुम्हाला काय समजलं. पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. चुकी बरोबर? बरोबर. बरोबर. पर्यावरणात सूक्ष्मजीवांचा समावेश होतो. जैवविविधता जपणे आवश्यक आहे. चुकी बरोबर? बरोबर. नाकतोडा पक्ष्याला खातो. चुकी बरोबर? चूक. पक्षी नाकतोड्याला खातो. अशा प्रकारे पर्यावरणाचे संतुलन हा धडा आपला शिकवून झालेला आहे. यावर जो स्वाध्याय आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये टाकेल मी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा आणि असं तुमचं प्रेम राहू द्या. धन्यवाद.